काय ग ए कलमुई, आलीस का तू? एवढा उशीर का झाला? आई, कोरडे लाकडे शोधण्यात खूप वेळ लागला. मला सगळं माहीत आहे. हे सगळं तर घरच्या कामांपासून पळ काढायचे बहाणे आहेत तुझे. मला माहीत आहे तू किती मोठी आळशी आहेस. आता चल लवकर, स्वयंपाकघरात मी मासे आणले आहेत. मीनूची उठायची वेळ झाली आहे. तिच्या उठण्यापूर्वी पटकन मासे शिजव. तुला माहीत आहे ना मीनूला मासे किती आवडतात ते. हो आई, मी लगेच करते. शालू स्वयंपाकघरात कामाला लागते. काय ग कलमयी, तुला एक काम दिलं तरी नीट करता येत नाही का? मला तुझा स्वभाव माहिती आहे. तू मुद्दामच भांडी आपटतेस ना, म्हणजे माझ्या मुलीची झोपमोड व्हावी म्हणून. नाही आई, मी मुद्दाम केलं नाही. चुकून माझ्या हातून भांडे सुटलं. आई, काय झालं? इतका आवाज का होतोय? मीनू, माझी लाडकी मुलगी, तू उठलीस का? तुझी झोप पुरी झाली ना ग बाळा? अरे ओ महाराणी, तुझं जेवण तयार झालं असेल तर जा, विहिरीवरून एक बादली पाणी भरून आण. हो आई, मी लगेच आणते. अरे शालू बाळा, कशी आहेस? ठीक आहे काकू. मला माहीत आहे बाळा, तू किती ठीक आहेस ते. सकाळपासून पाहते आहे तुझी सावत्र आई तुला टोमणे मारते आहे. तू एवढं सगळं सहन कसे करतेस ग मुली? तुझी सावत्र आई तर घरातलं सगळं काम तुलाच करायला लावते. जणू काही तू नोकरानीच आहेस. आणि तिची स्वतःची मुलगी दिवसभर फक्त खाते आणि आराम करते. असं काही नाही काकू, मला काम करायला खूप आवडतं आणि मीनू अजून लहान आहे. तिला एवढं काम झेपणार नाही म्हणून मीच करते. आणि आईची तब्येतही नेहमी बरी नसते, त्यामुळे घरची जबाबदारी मीच घेतली आहे. बिचारी शालू, हिचं नशीबच खराब आहे. हिची आई हिला जन्म देतानाच गेली आणि काही दिवसातच हिचे वडीलही गेले. आता उरली ही सावत्र आई, जी दिवस रात्र हिच्यावर अत्याचार करते. बिचारी दिवसभर नोकरासारखी काम करते, तरीही तिची सावत्र आई तिला कधी माया दाखवत नाही, तिला नीट बोलत सुद्धा नाही. हो मावशी, हे तर तुम्ही अगदी बरोबर बोललात. पण काय करणार, नशिबासमोर कोणाचं चालत नाही. बिचारी शालूचं नशीबच वाईट आहे. पण ती मुलगी फारच चांगली आहे, खूप निरागस मनाची. कुणालाही मदतीची गरज असली तर ती धावून जाते. कुठलाही काम सांगा, कधी नकार देत नाही. फारच गोड मुलगी आहे. आई, मी पाणी भरून आणलं आहे. आता मी कपडे धुवायला जाते. अरे थांब, आधी मीनूला आंघोळ करू दे, नंतर कपडे धुवायला जा. मग मीनूचे कपडे कोण धुणार? तुला माहीत आहे ना, मीनूला कपडे धुणं जमत नाही. तिनं आजपर्यंत कधीच कपडे धुतले नाहीत आणि मी तिला कधी धुवूही देणार नाही. तिचे हात खूप नाजूक आहेत, बिघडून जातील. बरं, ठीक आहे आई. अशा प्रकारे शालूची सावत्र आई तिच्याकडून सगळी घरकाम करून घेत होती आणि मीनू मात्र आराम करत होती. एक दिवस शालू लाकडं आणायला जंगलात जाते. अरे बापरे, माझी अंगठी कुठे गेली? हाय देवा, मी कुठे घालवली? माझ्या आईची ती शेवटची आठवण होते. आता मी तिला कुठे शोधू? काहीही करून ती अंगठी शोधावीच लागेल मला. मग शालू जंगलात अंगठी शोधू लागते. शोधता शोधता ती खूप दूर निघून जाते. मग तिला एक गुहा दिसते आणि तिथे काहीतरी चमकताना दिसते. शालू गुहेच्या दिशेने जाते. आता इथे काहीतरी खूप चमकत होतं. आता कुठे गेलं? काय करू? या गुहेत आत जावं की नाही? मला भीती वाटत आहे, पण काय करू? ती माझ्या स्वर्गवासी आईची शेवटची आठवण आहे. ती चमकणारी गोष्ट कदाचित माझी अंगठीच असावी. मला वाटतं एखाद्या प्राण्याने किंवा पक्ष्याने ती अंगठी इथे आणून ठेवली असावी. मला आत जायलाच हवं. शालू गुहेच्या आत जाते. जसं ती आत जाते तसं तिला वाटतं की ती एखाद्या नव्या जगात आली आहे. अरे देवा, मी कुठे पोहोचले? तेवढ्यात शालूला आवाज येतो. वाचवा वाचवा, मला वाचवा,
मुलगी ही आग विझव, नाहीतर मी मरून जाईन. लवकर कर, माझी मदत कर. जवळच पाटण आहे, तिथून पाणी आणून ही आग विझव. मग शालू पळतच पाटणातून पाणी आणून आग विझवते. तुझं मनापासून आभार मुली. जर तू आज नसतीस तर मी आज जळून गेले असते. काही हरकत नाही. तुम्हाला मदत करणे हे माझा धर्म आहे. आता मी निघते. थोडं पुढे चालल्यानंतर शालूला एक म्हातारी आजी दिसते. अरे आजी, तुम्ही इथे का पडला आहात? तुमची तब्येत ठीक नाही का? काय झालं तुम्हाला? हो मुली, माझी खूप तब्येत बिघडली आहे. 2 दिवसांपासून मी अन्नही खाल्लं नाही. माझी अवस्था अशी आहे की मला जेवण तयार करता येत नाही आणि घरात दुसरा कोणीही नाही जो मला जेवण देईल. ठीक आहे आजी, असं असल्यास काळजी करू नका. मी तुमच्यासाठी आता जेवण बनवून देईन. खरंच मुली, तू खूप चांगली आहेस. स्वयंपाकघर तिथे आहे, तिथे तुला सर्व साहित्य मिळेल मुली. मग शालू स्वयंपाकघरात जाते आणि स्वयंपाक बनवू लागते. मग स्वयंपाक झाल्यावर ती आजीला जेवण वाढते. मुली, तू मला जेवण दिलंस त्यामुळे आता मला खूप चांगलं वाटतंय. कमकुवतपणाची जाणीव नाही वाटत आता. चांगलं आहे मुली. एक गोष्ट सांग, तू इथं कशी आलीस? आजी, माझी आईची अंगठी हरवली होती. ती शोधताना मी इथपर्यंत आली आहे. हो का मुली? जे काही होते ते चांगल्यासाठीच होतं मुली. जर तुझी अंगठी हरवली नसती तर तू इथपर्यंत आलीच नसतीस, आणि जर तू आली नसतीस तर मी उपाशीच मरून गेले असते. असं म्हणू नका आजी, तुम्हाला काहीच होणार नाही. मी आहे ना, मी तुमची काळजी घेईन. मीही तुमच्या मुलीसारखीच आहे. हो माझ्या मुली, स्वतःबद्दल काही सांग. तू कुठे राहतेस? घरात अजून कोण कोण आहेत तुझ्या? आजी, माझ्या घरात माझी आई आणि माझी बहीण आहे. मला जन्म देणारी आई लहानपणीच गेली. त्यानंतर माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि काही काळानंतर तेही गेले. तुम्ही सांगाल का तुमचं कोणी नाही का आहे? नाही मुली, माझं कोणीही नाही. मी एकटी आहे. काही हरकत नाही आजी, मी काही दिवस इथेच राहीन. मग असेच काही दिवस निघून जातात. शालू आजीची सेवा करण्यात तिथेच राहते. मग एके दिवशी, आई, शालू अजून आली नाही. कळत नाही कुठे गेली असेल. मला तर असं वाटतं तिने घरी यायलाच नाही पाहिजे. जाऊन कुठेही मरो, तिच्यामुळे आपला त्रास मिटेल. ती दिसते तेव्हा माझं रक्त उकळतं. शालू म्हाताऱ्या आजीची खूप सेवा करते. मग एक दिवस म्हातारी आजी शालूला म्हणते, काय झाले मुली? तू खूपच उदास दिसतेस. तुला आपल्या आईची आठवण येत आहे का? हो आजी, मला माझी बहीण आणि आई खूप आठवतात. ठीक आहे मुली, तुला इथे येऊन खूप दिवस झाले आहेत. आता तू इथून जाऊ शकतेस. पण थांब, मला तुला काही द्यायचं आहे. मुली, हे घे, हे पकड. आजी, मला हे नको. हे मी याचे काय करीन? मुली, तू हे घेऊन जशी गुहेकडे जाशील तिथे तुला जे काही मिळायचं ते मिळेल. ठीक आहे आजी, आता मी निघते. शालू गुहेकडे पुढे जाते आणि जशी ती गुहेच्या बाहेर येते तशी ती पाहते की तिच्याजवळ भरभरून सोने आले आहे. तिचा घडा सोन्याच्या नाण्यांनी भरलेला आहे. शालूच्या गळ्यात सोनेरी माळ, सोनेरी कानातले आणि सोनेरी मांगटिका. शालू पूर्णपणे सोन्याच्या दागिन्यांनी सुशोभित होते. अरे, हे काय? हे तर खरंच अचंबच आहे. इतके सारे सोने आणि मला माझ्या आईची अंगठीही मिळाली. हे निश्चितच म्हाताऱ्या आजीने केले आहे. तिचे खूप खूप आभार. आज मी खूप आनंदी आहे. हे सगळं आईला दाखवलं तर ती खूप खुश होईल. मला पटकन हे सगळं आईला दाखवायला हवं. मग शालू घरी निघते. शालूच्या येण्याचे पाहून मीनू आपल्या आईला म्हणते, अरे आई, बघ ती शालूच आहे ना? हो, ती शालूच वाटत आहे. येऊ दे तिला आज. चांगलं मारून तिची चांगली जिरवते.
आणि इतके दिवस कुठे गेली होती ती? जर तिला मारून पेटवले नाही तर माझं नाव माया नाही, कळत नाही कुठे गेली होती ती आणि आता परत आली आहे. जशी शालू मीनू आणि तिच्या आई समोर येते, त्यांची दोघांची नजर विस्पारली जाते. शालू, तू कुठून आलीस आणि इतकं सोनं तुझ्याकडे कसं आलं? आई, मी लाकूड गोळा करण्यासाठी गेली होती तेव्हा माझ्या आईची अंगठी हरवली. ती शोधत शोधत मी जंगलात खूप आत गेले होते. तिथे मला एक गुहा दिसली. मी गुहेत गेली आणि तिथून एका वेगळ्या जगात पोहोचली. तिथे मला म्हातारी आजी मिळाली आणि तिने मला हे सगळं दिलं. खरं बोलतेस का शालू? हो आई, खरंच बोलते. हो आई, हे तर कमालच आहे. इतकं सगळं सोनं, पण ही तर मूर्ख आहे आणि मूर्खच राहणार. जर मी तुझ्या जागी असती तर भरपूर सोनं आणले असते. तुझ्याकडे कुठलीच बुद्धी नाही. अरे मूर्ख मुलगी, तुला जर त्या म्हातारी आजीकडून सोनं मिळत होतं तर तू आणखीन मागू शकली असतीस ना. इतकं सोने का आणलंस? 4-5 घडे आणली असतीस तर काय हरकत होती? इतके दिवस आमच्याकडे राहून खात आहेस, आमच्याबद्दल थोडीही काळजी नाही का तुला? एवढं थोडक्यात सोन्यातून माझं काहीही होणार नाही. जर मिळतच असेल तर खूप मिळायला हवं ना. आपण का कमी घेऊ? मीनू, एक काम कर, जसे शालूने केलं तसंच तू पण कर. बघ मीनू, शालूची एक छोटी अंगठी हरवली होती आणि तिला बदल्यात एवढं सोनं मिळालं. तू एक काम कर, माझे सारे दागिने घे आणि जंगलात कुठे फेकून ये, कुठे फेकून दे आणि मग त्या गुहेत जा. मग ती म्हातारी आजी येईल आणि तुला भरपूर सोनं देईल. मीनू, जर शालूला एका अंगठीच्या बदल्यात इतकं मिळू शकतं तर आपल्याला किती मिळेल बरं? आपण तर प्रचंड श्रीमंत होऊ. मग आपण पूर्ण आयुष्य आरामात घालू. जा मीनू, लवकर जा, मला आता सब्र नाही. हो, तुम्ही खरंच बरोबर बोलत आहात आई. मी आताच जाते. मग मीनू आईचे सगळे दागिने घेऊन जंगलाकडे निघते आणि एका ठिकाणी ते फेकून देते आणि नंतर ती त्या गुहेकडे जाते. रस्त्यात तिला आवाज येतो, वाचवा, मला वाचवा. ए मुली, इथे आग विझव, माझ्याकडे ये, मला वाचव. माझ्याकडे इतका वेळ नाही की मी तुला वाचू. मी इथे सोनं घ्यायला आले आहे, तुला वाचवायला नाही. तू मर नाही तर काही कर, मला काही फरक पडत नाही. मी चालले. पुढे जाताना मीनूला म्हातारी आजी दिसते. मीनू म्हाताऱ्या आजीच्या पुढे जाऊन बोलते, आजी, माझ्या आईचे दागिने हरवले आहेत. तेच शोधत शोधत मी इथे आले आहे. मी खूप त्रस्त आहे. तुम्ही मला सांगाल का माझ्या आईचे दागिने कुठे आहेत? मला नाही माहिती मुली. हे काय आजी, तुम्ही माझ्या बहिणी शालूला तर तिच्या आईची अंगठी परत दिलीत आणि भरपूर सोनंही दिलेत आणि आता म्हणताय की माझ्या आईच्या दागिन्यांबद्दल काही माहिती नाही. हो का? बरं, तू शालूची बहीण आहेस का? शालूने तर माझी खूपच सेवा केली होती. ती माझ्या घरची सगळी कामं करायची. ती मला आपल्या आईसारखी समजायची आणि खूप सेवा केली, म्हणून मी तिला हे सर्व दिलं. ती फार चांगली मुलगी आहे. नाही आजी, ती तर फारच वेगळीच आहे. शालू खूप बेवकूफ आहे आणि मी खूप हुशार आणि बुद्धिमान आहे. हो का? छान. चल, स्वयंपाकघरात जाऊन माझ्यासाठी थोडं जेवण बनवून दे. मी म्हातारी आहे ना मुली, मला इतकं काम करता येत नाही. माझं घर थोडंसं साफ करून दे. मला कुठलंच काम येत नाही आजी. आजपर्यंत मी स्वतःच्या घराचे एकही काम केलेले नाही. अगदी कपडेही मी कधीच धुतले नाहीत. ज्या ताटात मी जेवण खात होते ते ताटही शालू उचलून देत असे. मी आजपर्यंत कधीच थोडीसुद्धा मेहनत केली नाही. आणि तू इथे मला घरकाम करण्याचा सल्ला देतेस. मला नाही होणार हे घरकाम. मी फक्त सोनं घेईन. शालूला जे दिलं ते मला पण द्या आणि मी इथून निघून जाईन. मग आजी म्हणते, बरं असं आहे का? हे घे. आणि ती म्हणते, तू गुहेकडे जाशील, जे तुझ्यासाठी असणार तेच तुला मिळेल. मीनू फार खुश होते आणि गुहेकडे
जाते. जशी ती गुहेच्या बाहेर येते तिला दिसतं की तिथे ढीगभर दगड पडलेले आहेत. अरे देवा, हे काय? इथे इतके दगड, सोन्याऐवजी दगड कसे आले? त्या म्हाताऱ्या आजीने मला फसवलं. शालूला सोनं दिलं आणि मला दगड. मी तिच्या घरात कामही केलं नव्हतं म्हणून मला दगड मिळाले. खरंच किती स्वार्थी आहे ती. मग तिथे म्हातारी आजी समोर येते. म्हातारी आजी म्हणते, नशीब नावाची काही चीज असतं. प्रत्येक कृतीचं फळ कर्मानुसार मिळतं आणि तुझ्यासारख्या कर्मांना तसंच फळ मिळालं. आता इथून निघ. आणि म्हातारी आजी तिथून गायब होते. मीनू विचार करते, आता मी काय करू? या सोन्याच्या लोभात मी तर आईचे दागिनेही फेकले. मी लगेच जाऊन दागिने उचलून घेते. त्यापूर्वी कोणीतरी येऊन घेऊन जाऊ नये. इतक्यात तिथे एक चोर येतो. चोर म्हणतो, वा, काय नशीब आहे माझं. आज माझं नशीब उघडलं. इतके सारे दागिने. देवाचा खूप खूप धन्यवाद. मला चोरी करण्याची गरजच नाही पडली. चोर सगळी दागिने गोळा करून पळून जातो. मीनू तिथे येते आणि दागिने शोधू लागते. खूप शोधल्यानंतरही तिला दागिने सापडत नाहीत. मग मीनू म्हणते, हे देवा, आता मी काय करू? दागिने कुठे गेले हे कळत नाही. एक तर सोन्याचे नाणेही मिळाले नाही आणि आता आईचे सगळे दागिनेही गेले. आता मी कोणत्या तोंडाने घरी जाऊ? आई तर मला ठारच मारेल.